आपली आई घेते बाजार. मित्रांनो आपला हा वडापाव आलेला आहे. वडापाव मध्ये कांदा मिरची ही चटणी, एक वडापाव आणि 2 पाव. ह्या तारतनं कोण आले बाई? काय र काय जेवली का? काय खाल्लं? भात खाल्ला का? हा का मित्रांनो पुढून आता ही ती पुढं एवढी खोल जागा काय तर इथं पुढं ना घराच्या पुढं ना पायऱ्या तयार करायचे ते बावलं त्यांना. हे असं लोटून घ्यावं लागतं. लोटलं की मग असं भरून टाकावं लागतं. आपली आई टाकते आता भरून. मित्रांनो आपण आलोय वडापाव खायला. आईने मला लय बुडवले आज. बाजार बघा किती घेतलाय. तर मित्रांनो वडापाव बेडापाव खाल्लेला आहे आणि एकच वडापाव खाल्ला आईने येताना. तर मित्रांनो ती वडापाव खात असताना त्या आजींच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना, तो आनंद मित्रांनो आयुष्यात तुम्हाला ना कुठेच पाहायला भेटू शकत नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजच्याला आपण घरी राहिले आणि आपली आई बी घरी आहे, कारण का तर दादा गेल्यात आपल्या मेंढराक. आणि आज आईन मी मस्तपैकी घरी राहून काय काम करते आणि स्पेशल आपली आई आज भाजी बिजी काय बनवते संपूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. एकदम खतरनाक ब्लॉग असणार आहे मित्रांनो. त्याकरता आपला ब्लॉग बघूया. चला तर मग. आज आपल्या नानांचं हे मित्रांनो हे जे करडू आहे ना हे आपल्या नानांचं आहे आणि एकदम मोठे आहे मित्रांनो. हे कधीच म्हणजे ना 5-6 महिन्याचे आहे. हे आज घरी राहिलं चुकून, कारण का आता आपल्या इथं पाठीमागं एक हुलगा आहे. असा हुलगा पेरलाय आणि त्या हुलग्यात गेलं हे गडी चरायला आणि ते घरीच राहिलं. मग तिथं चरत राहिलं. मेंढर निघून गेली आणि त्याला माहितीच नाही. ते बघा कसं येतंय जवळ. त्याला काय खाय नाही बी नाही, ते घरीच राहिले. आपली आई मेंढराक गेलती तवा हे आपल्याला झाले करडू. बारकोचं बघा कसं झाले बांड. मित्रांनो असं पांढरा काळा कलर असला ना याला म्हणतो आम्ही बांड झाले. बांड झाले आम्हाला. पाठ आहे का बोकडी? बाबा गो तुमच्या देखतच पाठ झाले. पाठ एक शेळी झाली आपल्याला तयार, शेळी. आणि ह्या तारतनं कोण आले बाई? काय र काय जेवली का? काय खाल्लं? भात खाल्ला का? हा भात खाल्ला होय. भाकर खाल्ली का? आता अर्चून पगू कुठे गेली आपली? अर्चून पगू शाळेत गेली काय? शाळेत होई हा ना. मित्रांनो आता मी कुठं चाललोय माहितीये का? आपली घोडी सकाळी चरायला लावली होती आणि चरायला लावलेली इथं काय झाले, डोंगराच्या शेजारी लोकांनी अशी पिकं केल्या ते. तर आपली घोडी काय करतात, काय वेळेस डोंगरात तिकडे चरायला जात नाही, तिकडे या पिकांच्या साईडला येतात. तर आता आपल्याला खबर लागली आपली घोडी आड्याला आल्या ते. तर आता ती घोडी हाणाय जायचे मित्रांनो. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या भाऊंच्या घरांचं काम किती झाले. आता घर बांधतात ना आपलं भाऊ. तर आता बरंच काम झाले. म्हणजे असं वाटतंय मित्रांनो की ते घरच तयार झाले असं नाही का. म्हणजे फक्त आता थोडंसं काम राहिले. तर किती झालंय ते काम बी बघू आपण. ज्या ठिकाणी पीक केलंय ना या ठिकाणी तर काय घोडी दिसनात. घोडी आपली बहुतेक मागं गेल्यात. आलो इथं चला घोडीच बघून जाऊ नेमकी हाय इतकं नाही बाबा. नंतर कसं असतं इकडची लोक बेग खाल्लं ना डायरेक्ट शिवे देतात, जाग्यावर भांडणं करायला बघतात नाही का असं म्हणजे. तर मित्रांनो आपली बाकीची घोडी तर काय माहिती कुठं गेले ते. पण आपला एक घोडा आहे बघा. हे जे पडेल आहे ना काठीच्या पडेल ते आपला सगळ्यात मोठा घोडा आहे. आणि इथं आपला मोठा घोडा आहे बाबा. बाकीची ही आपल्या नानाची यांची घोडी आहे. तर मित्रांनो आपल्या भाऊंच्या घरांचं तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ही पुढची सगळी पडवी 4 खांब लावल्यात पडवीला आणि पडवी सगळं झालंय आता. हो का कसं झालं एकदम टकाटक. पडून बी दाखवतो तुम्हाला. ही पडवीला मित्रांनो हे बेथाड बांधल्यानंतर ठरलं पडवी बांधायचे. मग हे मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असतं. मागच्या व्हिडिओमध्ये ह्या खाली जे फाउंडेशन केलं तर त्याला फोडून हे खांब गाडले ते मित्रांनो. आणि आज सकाळी हे आले हे कचचा ढीग आणलाय. आता प्लास्टर करायचं आहे ना. सिमेंटचं काम झालंय सगळं काय. हे आता ह्याला घ्यायचं आहे प्लास्टर करून. त्याकरता आपलं कचबीज आणून ठेवले. आणि मित्रांनो पहिली कच सस्ती होती त्याच्यापेक्षा जरा म्हणजे पहिल्या कचच्या डबल किंमत ह्या कचला द्यावं लागली. कारण का आता जे आपलं कारागीर होतं इथं काम करणारं ते काय म्हणलं की जी पहिली कच कामाला आणलेली ती कच आता प्लास्टरला काही चालत नाही, दुसरी आणा म्हणजे जरा महाग. मग आता महागवाली कच आणले भाऊंनी त्यांनी. आणि बघा दरवाजे बसवून झाले सगळं. ह्या आतमध्ये बघा कसं एकदम पत्र टाकल्यावर असं वाटते घरच तयार झालं एकदम मस्त भारी झाले घर मित्रांनो. आता प्लास्टर ही करायचे अजून बरंच काम आहे. पण आपलं बऱ्यापैकी असं नाही का बघितलं की असं वाटतं आयलं झालं घर तयार. पहिलं म्हणजे असं पत्र नव्हतं तवा आणि आता हे पत्र एकदम मस्त दिसते.
का मित्रांनो पुढून आता ही ती पुढं एवढी खोल जागा काय तर इथं पुढं ना घराच्या पुढं ना पायऱ्या तयार करायचे ते बावलं त्यांना म्हणजे असं डायरेक्ट असं आपण डायरेक्ट वर जाऊ नाही शकत पायऱ्या चढून वरती जायचं अशा लेवलमध्ये घराचं काम धरलेलं आहे आणि फाउंडेशन उच झालं आहे त्याकरता पायऱ्या बिऱ्या तर बनवायला लागतील. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचे माहिती आहे का आपले रोजचं ड्युटी रोजचं काम आखोर घ्यायचं आहे लोटून आणि या ठिकाणी बघा आईने पत्रा काळा होऊ नये म्हणून काय बांधले हे लुगडं जे आपले साड्या असतात ना साडीला साडी शिवून असं वर आईने बांधले जिथं चुलीत यावरती कारण का तर पत्रा काळा नाही होणार. आणि या ठिकाणी आता लोटून घ्यायची आई गे लोटणार चल दम काय काय करायचे नवीन लोटणं आणते म्हणते आई हो का. मित्रांनो ना नुसतं महाग हिंडतंय आणि मागं काय हिंडतंय माहिती आहे का ते पाजणं होतं पहिलं आणि पाजणं म्हणजे जसं झालांबलं ना मित्रांनो आता आपण एक तुम्हाला करडू दाखवलं ना ते जसं तेवढं असताना झालांबलं की त्याच्या आईने दिलं त्याला टाकून दिलं म्हणजे त्याला बघितलं नाही काय नाही पाजणं बिजणं नाही मग त्याला आपण माणसांनी धरून पाजायला लागतं तसल्याला आणि मग त्याला पाजून कसं आईचा लाळा नाही लागला पण माणसाचाच लाळा त्यामुळं आपण जिकडं तिकडं येतंय मारतंय ते दुसरं कोकरं जवळ आले की मारतंय त्याला राग येते ते म्हणते येऊ नको जवळ. आपली आई लागली लोटायला हो का असं सगळं इथून मित्रांनो आपला आखोर उदर म्हणजे तिकडं खाली पार त्या गेटापर्यंत तिकडं इकडून अख्खं लोटीत न्यायचं बराच मोठा आखोर आहे आपला. तर चला आईला मदत म्हणून एक लोटणा घेऊ आणि किती लोटे बघू आपण कंटाळा घ्यावं ये वाला ह्याला घेतला मित्रांनो मस्तपैकी घ्यायचे लोटून. तेव्हा आपली बारीक असणारी पिल्लं किती मोठी झाल्यात बघा आणि असं सकाळचं दाणं बिणं खाऊन निवांत बसतात असं सावलीला बिवलीला तर किती आहेत आता लय मोठी झाल्यात मित्रांनो बघा 1 2 3 4 5 6 7 7 8 आहेत मित्रांनो 8 आता 8च राहिले ते कारण का तर बरीच होती जवळजवळ 15-16 होती अशी मारून कुत्र्याने ह्याने मरून बिरून आपली 8 पिल्लं राहिले ते. आपला आखर झालाय आता लोटून मित्रांनो सगळा हे थोडासा राहिलेला आईला म्हटलं लोट आता मला व्हिडिओ काढायचा आहे कारण का तर वरनं आपण सगळा लोटीत आणलाय आईने मी या ठिकाणी आता राहिलाय थोडासा. आणि इथं कोण आहे लाडू बाय जेवली का ए बाय खाते सीताफळ नाही जेवली नाही जेवली होय काय आहे ते काय सीताफळ गावलंय तिला मस्त खाते या ठिकाणी बघा काय चाललंय ते खाई नाही चारते मित्रांनो आपलं लाडू चारतोय त्याला खायला. हे असं लोटून घ्यावं लागतं लोटलं की मग असं भरून टाकावं लागतं. आपली आई टाकते आता भरून आईचं आपलं आता हे सगळं भरून टाकायचं चाललंय. आणि या ठिकाणी काय चाललंय खाय ना काय बाय खाय ना होय ती होय तू खा मग तू खा हा खा की थोडं होय बाय हो तू खा की थोडं नको होय ह्याला चारायचे का चार त्याला चारत्या खालच्याला चार बारक्याला चारत्या बारक्याला ह्याला बारक्याला हा बारक्याला दे खायला. मित्रांनो आपली आई घेते बाजार इथं आपल्याला बटाटा न्यायचे जरा आईला आणलं होतं इकडं ओरळेला आलतो आम्ही ते आई म्हणले बाजार बिजार घेऊ आई तर मग घे म्हणलं आता बटाटा ते कालवणाला घेते. आपल्या आईने हातारले मित्रांनो डायरेक्ट हे ह्याच्यात घेणार बाजार सगळा. ही कशी आहेत 50 रुपये बसून 2 4 6 8 10 12 50 रुपये डझन 60 वाली गणती बरं घ्यायची 60 रुपयाची 100 डझन द्या. किती जास्त झाली का 1 डझनच द्या 100 डझन नको तोडायला होता 50 तरी वाया जातं नंतर
जाऊन आणि 15 दिले तुला केळ 50 रुपये. मित्रांनो आपण आलोय वडापाव खायला. आईने मला लय बुडवले आज. बाजार बघा किती घेतलाय. वडापाव खायचा आहे आपल्याला या ठिकाणी. चांगला असतो वडापाव. आपली आई म्हणली, आईचं म्हणणे नव्हतं खायचं, पण म्हणलं खावं नाही का आपल्या आईला आणलंय तर. आम्ही केळी घेतली होती मित्रांनो. आई म्हणले केळी घेतली आपण बसलो तर केळी खाऊ. तर आपली आई बी खाते केळी. हो का. आई म्हणली बसलोय वडापाव खायला तर बसल्या बसल्या आपण केळी बी खाऊ. मला एक दिलं पहिलं आणि मग आपल्या आईने वडापाव दिलेला आपला. मित्रांनो आपला हा वडापाव आलेला आहे. वडापावमध्ये कांदा, मिरची, ही चटणी, एक वडापाव आणि 2 पाव. पण कितीला आहे वडापाव आपल्याला माहीत नाही, पण आपण घेतलाय वडापाव. आईला एक दिलाय, मला एक दिलाय. आपली आई बघा किती लाजते इथं पब्लिकमध्ये नाही का. आईला असं वाटतं हे पोर काय करते, पण पोरगं काय करते ते काय माहीत म्हणजे कळन नंतर आईला काही सक्सेस झाल्यावरती. होय आई कसा लागतोय वडापाव. किती हळू बोलते बघा मित्रांनो. आई लाजते पब्लिकला बघितल्यानंतर. तर मित्रांनो वडापाव खाल्लेला आहे आणि एकच वडापाव खाल्ला आईने येताना. कारण का तर हे असलं बाहेरचं खाणं आपण भूक म्हणून खात नाही, आपल्याला मी पोट भरण्यासाठी खात नाही, त्याचं आवड म्हणून खातो. आणि आपल्या आईला जरा व्हायचं वडापाव आवडतो नाही का. आई म्हणजे असं दुसरं जेवण खाण्यापेक्षा आई म्हणते आपण एक वडापाव खाऊ. आणि म्हणलं चला आज आपलं म्हणजे बराच बाजार घेतला होता आणि लई बजेट हल्ल्यामुळं मग आईला काय म्हणलं आपण चालतंय. म्हणजे आई काहीच बोलली नव्हती. आई तर डायरेक्ट घरी चल म्हणली होती, पण नाही म्हणलं आपल्या आईला आवडतो ना वडापाव तरी खाऊ. आता इथं वडापाव खाल्लाय तर आपली आई तो का पाणी पिते आई. काय रे ओय काळो. चालते हड 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 हड. मोठी 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 दोघांची भांडणं लागली. काळो म्हणते आमचं नाही, तुझं नाही मालक, आमचंच आहे. खायला काय आणलंय बघतोय काय हो मित्रांनो. आपल्या आईचं काय चाललंय बघा. आई घेते आखर लोटून. आणि आई या पुरीचं काय चाललंय या बारक्या. हा बरू लागती, काम करू लागती. बाय तू काम करती होय. बाय बाय इकडे बघ की, इकडे बघ तू काम करती. आपली बाय बघा कसं काम करते. या खातात उभे राहू. हा तर मित्रांनो बघा कसं काम करते आपली बाई. लय हुशार आहे मित्रांनो. लहानपणीच असं काम करायचं त्यांना माहिती. आता आपल्या घरचे म्हणजे कसं आईने भरायला सांग, आई भरत असेल तिला माहित असेल की असं भरून असं टाकायचं. तिला माहित झालंय ते आपले बघा कसं भरते. एकदम हुशार पोरगी आपली अक्कूबाई. नाही अक्कूबाई. लाडूचं काय चाललंय बघा. लाडू हे लाडू मोगरीचे लाडूचे मित्रांनो लय दोस्ती आहे माहिती का. ही जशी म्हणजे ना अशी म्हणजे ना रांगत होती ना रांगत तेव्हापासून या दोघांची एकदम मैत्री झालेली आहे. मोगर फायनली मित्रांनो आपण आपल्या मेंढरांपाशी पोचलेलो आहे. घरनं म्हणजे बरंच चालत आलो मेंढरा. कारण का तर एक सकाळी शेळी गेली होती आपली शेळी, ती बी चालत नव्हती. दुसरी एक शेळी चालत नाही म्हणजे ह्या पावसा पाण्याच्या दिवसात ना मेंढरा शेरडाला एक दुखणंच असतं. तर हक्का आपली मेंढर आपलं दादांनी आज मेंढरं वळून आणले ते आपल्या. दादा मेंढरा का होतं आणि सगळी मेंढरं मित्रांनो दिवस मावळत चालला. हे मित्रांनो हे वातावरण पाहिलं आपल्याला मोबाईलमध्ये एकदम भारी वाटतं. ते दुसऱ्यांचा व्हिडिओ जरी असला ना ते असं वातावरण असलं एकदम भारी वाटतं. दादा मग मेंढरा घेतलो ना आज. मेंढरा आणली वळून. शेळी येली काय आपली. येली नाही काय पाठरू येले. काय झालंय त्याला पाठ झाली. मित्रांनो सकाळी पाहिलं का तुम्ही पाठ झालेली हो का. त्याची आई बघा. दादा हे घेण का नाही त्याला काय माहिती घेते का नाही मित्रांनो. कारण का तर त्याला थोडंसंच पाजून घरी नेलं होतं. कारण का तर दिवसभर वागवायचं सोपं नसतं.
तर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आधी एक क्लिप पाहिली असेल आणि त्या क्लिपमध्ये मित्रांनो एक दादा ना, त्या दादाला आपला मनातून एकदम दिलातून सल्यूट आहे. कारण का तर मित्रांनो, तो आपल्या आजीला म्हणजे आजींचं वय मित्रांनो जवळजवळ 70च्या पुढं वय असेल आणि आजींना घेऊन आला होता. त्या दादाने आजींना म्हणजे पोटभर वडापाव खायला घातलं आणि आपण तिथंच वडापाव खायला बसलो होतो आईन मी, आणि त्या दादांनी आपल्या आजींना वडापाव खायला घातलं मित्रांनो. तर मित्रांनो, ती वडापाव खात असताना त्या आजींच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना, तो आनंद मित्रांनो आयुष्यात तुम्हाला ना कुठेच पाहायला भेटू शकत नाही. तर मित्रांनो, ते मला इतकं भारी वाटलं ना. कारण का तर मित्रांनो, पोरं काय करतात, पोरींना आताच्या काळात खरं म्हणजे जी आपली युवा पिढी आहे ना मुलांची, ती पोरींच्या मागं फिरण्यात जास्त व्यस्त आहे. पोरींना बिरींना असं पोरीला ना 2000 रुपये खर्च करायचं म्हणलं ना तरी मागं पुढं पाहत नाही. पण आपल्या घरच्यांना आजी आजोबांना त्यांना साधं बाहेर दवाखान्यात जरी घेऊन जायचं म्हणलं ना तरी यांना लाज वाटते, लाज. तर मित्रांनो, असं बघून वाईट वाटतं. कारण का तर मित्रांनो, असं मी कितीतरी बाहेर गेलो, कितीतरी वेळा असं आजी आजोबा म्हणजे असं भरपूर म्हणजे मुलांचं नाही का असं दिसत नाही पोरं जास्त आजी आजोबांना आणतानी बिनतानी. तर ह्याच्यामुळे मित्रांनो एक कळून येतं की तुम्ही मुलींसाठी किती बी खर्च करताय. आजकाल तुम्हाला भेटलेली मुलगी त्याच्यासाठी किती पैसे वाया घालवताय. पण आपल्या घरातली जी वयस्कर माणसे ज्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं जपले, आपल्याला जे संस्कार दिलेत ना, ते जगात कुठेच संस्कार भेटू शकत नाही. आपल्याला लहानाचं मोठं केलं, एवढा जीव लावला आणि त्यांना आपण असं बाहेर कुठेतरी न्यायला आणि त्यांना कुठं खायला घालायचं सोडा काय तर त्यांना दवाखान्यात न्यायला सुद्धा लाजतात. कुठं आपल्या बाहेर गावात जायचं म्हणलं काय काम असलं तिकडे न्यायला सुद्धा लाजतात. कारण का तर आजीमुळं माझी इमेज डाऊन होईल, हे होईल ते होईल. अरे भावा, काय होत नाही. कारण का तर त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केले आणि तू त्यांना नेल्यानंतर समजा काहीतरी खाऊ घातल्यानंतर ती जी दुसऱ्यांना सांगतात ना, माझ्या पोराने असं म्हणजे माझ्या नातवाने यांनी मला असं हे केले, तो जे आनंद आहे ना, तो आनंद आणि 4 लोकात तुझी एवढी इमेज वाढते ना, त्यावेळेस 4 लोकांच्या मनात तुझा एवढा आदर वाढतो ना, खूप मित्रांनो भरपूर आदर वाढतो. त्याकरता आपल्या आजी आजोबांवरती त्यांचं काय थोडे दिवस राहिलेले असतात, त्याकरता आपल्या आजी आजोबांवरती जेवढं प्रेम करता येईल ना तेवढं प्रेम करत जावा. तर मित्रांनो, मेंढरा आले ते वाड्याला आणि दादांचं काय काम चाललंय. दादा घेते का नाही? घेते, पण त्याला पाजावं लागतंय ना व्हायचं. पाजावं लागते त्याला, उभं राहता येईना जरा व्हायचं. कमी दिवसात जलामलंय ना. नाही, मग 5 दिवस नव्हतं झालं तर आणलं इकडे तसंच. त्यामुळं काय त्यामुळं आता 5 म्हणजे राहिलं उभं, तकवा नाही त्याला. तर मित्रांनो, हो का दूध पिते आपलं मस्तपैकी. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.